नमस्कार, गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेण बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाने प्रकरणात 4 आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या नाकी 9। पेण बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्ट वरील कुंटणखाना वेश्या व्यवसाय प्रकरण 23 मार्च रोजी उघडकीस झाले। त्यावेळेला या रिसॉर्टवर 4 आरोपी जुल्फिकार जलालउद्दीन, खगेंद्र कंबू मलिक, देवेंद्र पाटील, रवींद्र मलिक यांना अटक करण्यात आली व 3 पीडित महिलांना या 4 आरोपींच्या ताब्यातून मुक्त करण्यात आले। त्यानंतर आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर 1 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली होती। या दरम्यान चौकशी अंती नवीन 4 आरोपींची नावे समोर आली। त्यामध्ये गणेश अण्णा, सुनील कुमार मेहता, गणेश सुरेश गायकर आणि एक नाव पोलिसांनी गुपित ठेवले आहे। मात्र तेव्हापासून पोलीस या 4 आरोपींना पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत। मात्र पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत नाही। त्यामुळे नाक्यावर उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे। या प्रकरणात खादी नाक खुपसत आहे असे बोलले जात आहे। जरी नागरिक उलटसुलट चर्चा करत असले तरी पोलिसांचे प्रयत्न चालूच आहेत। हे 4ही आरोपी फरार असले तरी येत्या 2 दिवसाच्या आत पोलीस त्यांना ताब्यात घेतील, कारण पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी योग्य प्रकारे सापळा रचला आहे। तसेच यातील अगोदरचे 4 आरोपी जुल्फिकार जलालउद्दीन, खगेंद्र कंबू मलिक, देवेंद्र पाटील, रवींद्र मलिक यांची आज पोलीस कोठडी संपत असून त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली असून 4ही आरोपींची रवानगी तलोजा येथे करण्यात आली आहे। परंतु नवीन 4 आरोपी पोलिसांना गेली 8 दिवस गुंगारा देत आहेत। यामुळे पोलिसांच्या चौकशीवर राजकीय मंडळींकडून संशय व्यक्त केला जात आहे। तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।